हरिपाल करण्यासाठी शिरूरची जनता या ठिकाणी सज्ज झाले हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे। बांधवांनो, ही निवडणूक देशासाठी एवढ्यासाठी म्हणतोय की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचं नेतृत्व करत असताना जे 60-70 वर्ष जे काँग्रेसवाल्यांना जमलं नाही ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। देशाला एका उंचीवर त्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केला। गरिबाच्या कल्याणासाठी दिवस रात्र झटतायत। माझ्या युवकाचं भविष्य काय त्याचा सातत्याने विचार करतायत। माझ्या महिलांना त्या ठिकाणी सबलीकरण करण्यासाठी मला काय काय करता येईल याचा विचार करतायत। शेतकरी बांधवांना न्याय देताना मला काय करता येईल, एक रात्र दिवस गरिबाच्या कल्याणासाठी झटणारा पंतप्रधान त्या ठिकाणी नरेंद्र मोदी काम करतायत। बांधवांनो, दादांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे, नाहीतर मी त्यांच्या कामाचा पाढा या ठिकाणी वाचू शकतो। बांधवांनो, मला सांगा, 4 कोटी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे या देशात कधी मिळाली होती? गरिबांना घर देण्याचं काम केलं। 10 कोटी त्या ठिकाणी उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून गॅस कनेक्शन देण्याचं काम या देशात झालं। इज्जत घराच्या माध्यमातून जवळपास 12 कोटी त्या ठिकाणी स्वच्छता गृह देण्याचं काम या देशामध्ये झालं। 14 कोटी घरांमध्ये हर घर जल योजनेच्या माध्यमातून, जल जीवन मिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरामध्ये कनेक्शन दिले गेले। 25 कोटी लोकांना गरिबी देशाच्या बाहेर त्या ठिकाणी काढलं। 35 करोड लोकांना आयुष्यमान भारत कार्ड दिले। हे कधी पाहिलं होतं? हे केवळ या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत म्हणून या ठिकाणी शक्य आहे। म्हणून तुमचा आशीर्वाद शिवाजीराव पाटलाला त्या ठिकाणी, शिवाजीराव आढळरावांना त्या ठिकाणी हवा आहे। ज्या वेळेला आम्ही अबकी बार 400 पार बोलतो त्यावेळेला छत्रपतींच्या मातीतला, या भूमीतला, जन्मभूमीतला खासदार 400 मध्ये असणार की नाही? कारण ज्या छत्रपतींचं नाव घेऊन मोदी साहेब राज्य करतात, ज्या छत्रपतींचा आदर्श घेऊन एकही सभा त्यांची महाराष्ट्रातली संपत नाही, त्या मोदी साहेबांच्या 400च्या माळ्यामध्ये अभिमानानं, मताधिक्यानं शिवाजीराव आढळराव गेले पाहिजे, ही काळजी आपण या ठिकाणी सगळ्यांनी घेतली पाहिजे। प्रश्न अनेक प्रश्न सुटतील, हे कोण प्रश्न सोडवणार? केंद्रात तर मोदी साहेब येणार आहेत ना। देशवासियांनी निर्धार केला की या देशाचे पंतप्रधान मोदी असतील, सरकार केंद्रामध्ये आमचं येणार आहे, आपलं येणार आहे, महायुतीचं येणार आहे। राज्यामध्ये या ठिकाणी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादा फडणवीस साहेबांचं सरकार आहे। मग केंद्रात सरकार आमचं, राज्यात आमचं, मग या देशाला निवडून देऊन निधी कुठणार, विकास कामं कशी करणार? या ठिकाणी दादा राज्याचे अर्थमंत्री, पैसे कोणाकडे आहेत? जलसंपदा मंत्री देवेंद्रजी, त्या ठिकाणी धरण, पाणी प्रश्न कोण सोडवणार? परंतु या ठिकाणी केवळ नौटंकी करायची, केवळ दायव करायचे आणि लोकांना भुलवण्याचा प्रयोग करायचा। तुमचं एक नाटक चाललं, आता तुम्हाला कायमचा तुमचा पडदा बंद हे शिरूरवाले केल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे जसं बारामती